आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा बांधकामाकरता धाराशिव शहरामध्ये 1 एकर जागा विनाशुल्क मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। खरं तर ही जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याकरता देण्याकरता आमचे राणा जगजितसिंगजी या सर्वांनी पाठपुरावा केला। तेथील पालकमंत्री प्रताप सरनाईकजींनी पाठपुरावा केला। आज ही जागा धाराशिव नगरपालिकेला देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। एक भव्य स्मारक या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं होणार आहे। आज या ठिकाणी आपण सांगितलं की युती झाली आहे। खरं तर मी सकाळीच सांगितलं, राजसाहेब आणि उद्धवजीमध्ये जी युती झाली आहे ही युती खरं तर या राजकीय जे अस्तित्व आहे ते राजकीय अस्तित्व जे आता लयात चाललं आहे ते लयास गेलेलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा हा एक प्रयत्न आहे। पण महाराष्ट्राची जनता महायुतीच्या मागे उभी आहे। महाराष्ट्राची जनता ही विकसित मुंबई, विकसित महाराष्ट्राकरता मतदान करणार आहे। उद्धवजी हे नेहमीच या मुंबई तोडण्याच्या भाषेवरनं निवडणुकीचं राजकारण करतात। पण आता हे जनतेला माहीत झालं आहे की हे केवळ निवडणुकीचा फंडा आहे। संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाच्या 4 वर्षाचा पुरावा सुद्धा कळतं आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळतं की मुंबई महाराष्ट्रापासून कधीच वेगळी होऊ शकत नाही, हे कुणीही करू शकत नाही। पण आता ही कॅसेट जुनी झाली आहे उद्धव ठाकरे यांची। या घिसीपिटी कॅसेटला आता कुणी विचारत नाही। व्होट चोरी आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे या 2 गोष्टी आता लोकांना पटत नाही आहे। लोक याच्यावर मतदान करणार नाही। किती यांनी निवडणुकीचा मुद्दा बनवला तर खोटारडेपणा हा आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये उद्धवजी असे बोलतात, याला काय अर्थ नाही। फुलं पळवणारी टोळी आहे राज्यामध्ये, त्यामुळे आता आम्ही आकडे सांगणार नाहीत अशा पद्धतीचं देखील राज ठाकरे त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही, त्यांना त्यांचे लोक सांभाळता येत नाही, म्हणून ते या पद्धतीनं बोलतात आहे। जनतेचा, कार्यकर्त्याचा विश्वास हा उद्धवजींनी या ठिकाणी स्वतः संपवलेला आहे आणि त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे जे काही सोबत नेते आहेत यांना लोक सोडून गेले आणि त्यामुळं आता पुन्हा हे लोकांवर आरोप करून आपण आपलं आत्मचिंतन केलं पाहिजे। आपल्या लोकांनी का सोडलं, आपल्याला आमदारांनी का सोडलं, आपल्याला गावागावातले का लोक सोडतात आहे। आज एवढी परिस्थिती वाईट आहे की नगरपंचायत निवडणुकीमध्ये, नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष लढवायला सुद्धा कॅन्डिडेट नाही आहे। उद्धवजी यांच्या पक्षाची अशी परिस्थिती आहे। खोटारडी कॅसेट आहे, घिसीपिटी कॅसेट आहे, तेच ते बोलून काही होणार नाही आहे। विकसित मुंबईचा का प्लॅन आहे हे सांगता का? हे सांगितलं का? आम्ही आंतरराष्ट्रीय लेवलचं शहर कसं करणार आहे मुंबईला हे सांगितलं का? नाही सांगणार। विकासाची काही अजेंडा नाही आणि आता महाराष्ट्राची जनता विकासावर गेलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं विकसित महाराष्ट्राचं धोरण आणि विकसित मुंबईचं धोरण हेच मतदान, याच्यावरच मतदान मिळणार आहे, याच्यावर जनता मतदान करणार आहे। आता सारे मुद्दे हे गौण ठरणार आहे। हे मुंबई तोडणार आहे, हे करणार आहे, मत चोरी झाली, हे साऱ्या मुद्द्याला आता काही अर्थ नाही। राज ठाकरे आज युतीची ज्यावेळी घोषणा झाली, लोकांकडून ही डेव्हलपमेंट प्लॅनबद्दल कुठली चर्चा झाली नाही, घोषणा झाली नाही, मात्र भावनिक आव्हान संयुक्त महाराष्ट्र, मुंबई महाराष्ट्रामध्ये भावनिक आव्हान चालणार नाही। जनता भावनेच्या आधारावर मतदान करत नाही। महाराष्ट्राची, मुंबईची जनता ही सुजाण आहे।
विकसित मुंबईलाच मतदान करणार आहे आणि देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र विकसित मुंबई करू शकतात हे मराठी माणसांना सर्व व्यक्तींना मतदारांना माहिती आहे आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत. कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत. आम्ही इंग्रजी आहोत का? लंडनमधनं राहिले आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही. महायुतीमधले सर्वच लोक मराठी माणसं आहेत आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही केला आहे. हे काय खोटारडेपणा करतात आणि त्यामुळं काही फायदा नाही. भावनात्मक होणार नाही, भावनात्मक मतदान होणार नाही. खरं तर हे मतदान विकसित मुंबईकरता होणार आहे आणि त्यामुळं काही सांगितलं तरी फार वाट लागणार आहे. मी एक पुढं सांगेन, यावेळी उद्धवजीच्या पक्षाला महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात किंचित बहुमत मिळणार आहे. दुसरीकडे किंचित मत मिळणार आहे. मराठी करतानाच उत्तर भारतीय जे परप्रांतीय आहेत त्यांना देखील आता मुंबईकर म्हणा असं संजय राऊत म्हणतात. आता ते सांगितलं ना, निवडणूक आहे ना, 15 तारखेला मतदान आहे. मतदानाकरता आता या भूमिका घ्याव्या लागतात. आतापर्यंत डिवचण्याचं काम केलं. आतापर्यंत उत्तर भारतीय कसे खराब आहेत, मुंबई कशी खराब झाली, मुंबईला कसं सत्यानाश झाला, हे उत्तर भारतीयाला जोडून ते बोलले. आता मतदानाकरता असे बोलतात आहे. त्यामुळं दिवसांनी रंग बदलणारे सरडेसारखे बोलतात आहे. राज ठाकरेंनी असं म्हणणं आलं की भाजपाने आणि विशेषतः फडणवीसांनी हिंदुत्व आम्हाला शिकवू नये. त्यांच्या अनेक व्हिडिओ माझ्याकडे की त्याच्यामध्ये अल्लाहू अकबर सारखे त्या घोषणा अल्लाह काय उद्धव ठाकरेशी राजसाहेबांनी युती केली. मला राजसाहेबांना एवढंच सांगायचं आहे नम्रपणे, धाराशिवमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे उमेदवार उमराजे जिंकल्यावर, नाशिकमध्ये खासदाराचे उद्धव ठाकरेचे उमेदवार जिंकले लोकसभेचे, या सर्व ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवण्याचं काम रॅलीमध्ये झालं आहे, रॅलीमध्ये. आणि त्यामुळे राजसाहेबांनी पहिले उद्धवजीला विचारावं. राहिला प्रश्न देवेंद्रजीचा, देवेंद्रजी कधी जात धर्म पंथाच्या आधारावर राजकारण करत नाही. देवेंद्रजी कधी हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाइज करत नाही, भगव्या ध्वजाच्या विचाराची कॉम्प्रोमाइज करत नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी देवेंद्रजींनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. उलट माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना जे पटलं नाही ते उद्धवजींनी नेमकं केलं. माझ्याकडे 1000 उदाहरणं आहेत. आणि त्यामुळं आता त्यांनी या तोंडाच्या वाफा करून काही फायदा नाही. निवडणूक लढा, निवडणुकीमध्ये जरा माहीत पडेल निकालाच्या दिवशी. तुम्ही त्या ठिकाणी किती एल्गार केले तरी काही होणार नाही. सर, ही वेळ का आली आहे? कारण काल चंद्रकांत खैरेंनी उद्धव ठाकरेंना, ज्यांनी प्रवेश दिला होता उद्धव ठाकरेंनी, त्या राशीद मामूनच्या उमेदवारीवरती हरकत घेतली. थेट व्हिडिओ समोर आलेला आहे. खैरे म्हणतात की तुला उमेदवारी मिळवून देणार नाही. राशीद मामूनवरती पाकिस्तान जिंदाबादच्या दंगल देखील राशीद भाऊमुळे औरंगाबादमध्ये दंगल देखील मोठी दंगल झाली होती. मी तेच सांगणार तुम्हाला, ही याच्यासाठी परिस्थिती आहे की राजकारणाकरता राजसाहेब उद्धवजी वेगळे झाले, आता राजकारणाकरता एक होऊन झाले. जेव्हा राष्ट्रीय अस्तित्व पायाखालची जमीन पूर्ण गेली, विधानसभेमध्ये प्रचंड नुकसान झालं, हिंदुत्वाच्या त्या ठिकाणी विचाराशी संगनमत, त्या ठिकाणी विचाराशी त्या ठिकाणी खेळ काढण्याचं काम, हिंदुत्वाच्या विचाराला खेळण्याचं काम उद्धवजींनी केलं. जनतेने त्याला सोडलं. आता नगरपालिकेमध्ये उबाटाचे बघा काय लोक आले, 8-10 लोक आले आहेत. त्यांना उबाटा लोकांना, एवढे मोठे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एवढे मोठे शिवसेनेचे नेते आहेत उद्धवजी, 8 लोक निवडून आले. माणसं लढवायला नाही आहेत. उरले सुरले शिंदे साहेबांनी घेऊन टाकले. शिंदे साहेबाकडे लोक चालले. शिंदे साहेबाला जे आता बहुमत मिळालं ना, म्हणजे चांगले नगराध्यक्ष मिळाले, सर्व उबाटाचे लोक शिंदे साहेबाकडे लढले. ते सांभाळायला पाहिजे त्यांनी. गावागावातले माणसं सोडून चालले उद्धवजींना, ते कोणी सांभाळायला तयार नाही आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्ही बघितलं, एक कार्यकर्ता सांभाळायला तयार नाही. कशाला लोक थांबतील? आणि मुंबईमध्ये हीच परिस्थिती आहे. आता मी तर म्हटलं इंडिया आघाडीचे सर्व आणले पाहिजे त्यांनी. एकदा पुन्हा हात वर करून एल्गार केला पाहिजे. तर काही जमलं तर जमलं, असं जमणारच नाही आहे. किंचित 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 होणार आहे. नगरपालिकेला जी परिस्थिती होती ती परिस्थिती मुंबई महानगरपालिकेत राहील. या पत्रकार परिषदेच्या वेळेस आहे तिथे ताता इंचूचे पोस्टर घेऊन आले होते आणि त्याला दाढी आणि टिळा लावल्याचं पाहायला मिळालं होतं. बघा, तात्या इंचूचं एक पोस्टर त्या ठिकाणी घेऊन आलेले होते.
कसं बघता या वाडी आणि सगळ्या विहार काळावर एकनाथ शिंदेची प्रतिकृती तयार करण्यासाठी तात्याची प्रतिकृती संताजी धनाजी सारखे एकनाथ शिंदे त्यांच्या स्वप्नात दिसतात त्यांना, त्यामुळे तसे ते उद्योग करतात आहे. नहीं, अनेक निर्णय हुए हैं, ग्राम विकास का भी निर्णय हुआ है, नगर विकास के भी हुए हैं, अनेक निर्णय, उसकी कॉपी आपको मिलेगी. लेकिन एक महत्वपूर्ण निर्णय हुआ है कि आज लोकशाहीर अन्नाभाऊ साठे जी, इनका स्मारक धाराशिव शहर में हम कर रहे हैं. धाराशिव नगर पालिका ने इसके लिए जगह मांगी थी, तो आज बिना शुल्क एक भी पैसा न लेते हुए सरकार की ज़मीन, 1 एकड़ ज़मीन, हमारे महसूल की ज़मीन, हमारे रेवेन्यू डिपार्टमेंट की ज़मीन, गवर्नमेंट की ज़मीन हमने आज नगर पालिका को दी है, ताकि लोकशाहीर अन्नाभाऊ साठे जी का भव्य पुतला धाराशिव में बने और धाराशिव में लोकशाहीर अन्नाभाऊ साठे जी की प्रेरणा लेने के लिए लोग वहाँ पर आए. ऐसा हमने स्मारक बनाने के लिए आज एक पैसा भी न लेते हुए नगर पालिका को फ्री में जगह दे दी है. ठाकरे ब्रदर्स आज साथ में अलायंस का जो है अनाउंसमेंट किया, किस तरह से देखते हैं इस अलायंस को? देखिए, जब पाव के नीचे की जमीन खसक गई है, नगर पालिका चुनाव में आप इतने से हो गए, किंचित हो गए, 8 पे आ गए, 288 में केवल 8. उद्धव जी, यही परिस्थिति मुंबई में होने वाली है, इसलिए उन्होंने ये रास्ता पकड़ा है. तो उनको उनका रास्ता, शुभेच्छा है हमारा उनके लिए, उनको बधाई है ये रास्ते के लिए. लेकिन मुंबई की जनता डेवलपमेंट के लिए वोट देगी. माननीय देवेंद्र फडणवीस जी ने विकसित मुंबई का संकल्प किया है और एक इंटरनेशनल शहर करके मॉडल बनाया है. वो मॉडल जनता के सामने हम पेश करेंगे और वहाँ पर हमारा जो मैनिफेस्टो होगा, कारपोरेशन का मैनिफेस्टो जो होगा चुनाव का, वो मैनिफेस्टो ही चुनाव जिताएगा. हम इंटरनेशनल सिटी बनना चाहते हैं मुंबई को. मुंबई बदल रही है और जनता को मुंबई को बदलते हुए देखना है, विकसित मुंबई देखनी है. इसलिए भावनात्मक वोट नहीं मिलेंगे, ठाकरे बंधु एक आ गए तो वोट मिल जाएंगे, ऐसा नहीं होगा. जनता ऐसा वोट नहीं देगी, भावना पे वोट नहीं देगी. लोग, जनता जैसा महाराष्ट्र में विकास के लिए वोट दिया है, उसी आधार पे मुंबई में विकास के आधार पे वोट मिलेगा. यूपी उन्होंने डिक्लेयर किया, लेकिन सीट जो है अभी तक बताया नहीं गया है और राज ठाकरे ने ये हवाला दिया. उनके पास मुंबई में लड़ने लायक सीटें ही नहीं है, पूरी सीट नहीं लड़ पाएंगे. मुंबई की जितनी सीटें हैं कारपोरेशन की, उतना भी लड़ नहीं पाएंगे. सीटें ही नहीं तो क्या युति करेंगे? तो चुनाव लड़ने के लोग तो चाहिए. राज ठाकरे जी कहते हैं कि हमारे लोग कार्यकर्ता ही नहीं है, चुराने के लोग बाजार में आपको देने पड़ेंगे 1-2 कार्यकर्ता. कांग्रेस साहब, मुंबई यूनिवर्सिटी की रिसर्च सामने आई है. ऐसा कहा जा रहा है कि बांग्लादेशी और रोहिंग्याओं की जिस तरीके से संख्या बढ़ रही है मुंबई की डेमोग्राफी चेंज हो रही है. आपकी सरकार ने बहुत सारे एक्शन लिए हैं अवैध बांग्लादेशियों पर. एक तरह से कहा जा रहा है कि हिंदुओं की संख्या मुंबई में कम हो रही है. तो इस पूरे प्रकरण पे आपका क्या पक्ष है? बांग्लादेशी जो मुंबई और महाराष्ट्र में घुसपैठ करके बैठे हैं, उनको पूरी इस मुंबई से और महाराष्ट्र से निकालने का प्लान देवेंद्र फडणवीस जी ने किया है, कर रहे हैं. गृह खाता, होम डिपार्टमेंट काम कर रहा है, सेंट्रल का हमारा डिपार्टमेंट काम कर रहा है. हमारा रेवेन्यू डिपार्टमेंट जितना भी झूठे प्रमाण पत्र लिए हैं, आधार कार्ड बोगस बनाकर यहाँ जन्म हुआ, ये हमने सारे जन्म प्रमाण पत्र रद्द कर दिए. हमने सारा होटल लिस्ट में उनका नाम, SIR में होटल लिस्ट में उनका नाम कम होना चाहिए, ये भी हमने डिमांड की है कि SIR में गलत नाम आया, यानी होटल लिस्ट में गलत नाम है, वो भी हमने बोला है. मुंबईचा महापौर हा मराठी सुधारले राज ठाकरे बोलतायत, उद्धव ठाकरे बोलताना दिसत नाही. काय मुंबईचा महापौर हा मराठी सुधारले राज ठाकरे बोलतायत, मराठी मराठीच महापौर होणार, ते उद्धव नाही बोलले. मात्र तसं बोलताना दिसत नाही. मुंबईचा महापौर भाजपाचा, महायुतीचा मराठी होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.